तर नमस्कार मित्रांनो, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे। आत्ता मी ऑफिसमधून सुटलेलो आहे। आज दिनांक 25/9/2024 या रोजी पावसाने घातलेला हा पूर्ण धुमाकूळ ह्याची तुम्हाला टोटल व्हिडिओ मी दाखवणार आहे। पूर्ण रस्त्याला बरबादी झालेली आहे, तर पाहूया। गाड्या बंद पडलेल्या आहेत। हे आहेत मुंबईचे रोड। 1 2 3 या भाईची गाडी आहे। तिकडं पाणीच पाणी भाई, फुल पाणी। पाणीच पाणी, भाईची पण गाडी बंद। गाडी शिरले पाणी। नदी वाहते, नदीत गाड्या आणि आम्ही नदीतनं चाललोय। नदी मित्रांनो चेष्टा नाही, पण कसं माहिती का, ज्या बसमधनं उतरले ना त्या बसला 2 किलोमीटर पाठी सोडलेलं आहे भाऊ आपण। म्हणजे बस जागेवर उभे आहेत, माणसं चालत आहेत। हा एक अनुभव म्हणजे वेगळाच अनुभव होता। मुंबईला आल्यापासून मला अनुभव कधी भेटला नव्हता आणि भेटलेला आहे। आयुष्यात परत कधी देव करो हा कोणाला अनुभव भेटू नये, नाहीतर खरंच तो मुंबई सोडून जाईल। जीवाची मुंबई आज माझी झालेली आहे। बस जय जय महाराष्ट्र। अजून गांधीनगर लांब आहे, गांधीनगरला चालत जायचं आहे। तिकडं आपण आपल्या मावशीच्या मुलाला बोलवलेलं आहे, तिकडे तो आपल्याला घ्यायला येणार आणि सुखरूप घरी नेणार। भेटूया मग, आता बघू गांधीनगरपर्यंत जाऊ आपण कसं। हा व्लॉग आपला मिनी व्लॉग होणार आहे। हा उद्या मी अपलोड करणार आहे, कारण का ही जी परिस्थिती आहे ना, ही लाखो पब्लिकची परिस्थिती आज झालेली आहे। एक भला मोठा आला होता पाऊस, सर्वांची झाली जॉबवर यायची हाऊस। उद्या सुट्टी द्या, हीच माझी मागणं आहे। शासनाकडे मागणं आहे, उद्या आम्हाला सुट्टी पाहिजे, बाकी काय नको। तिकडं गर्दी, पुढं बघणार, इकडं आराम। हे असं ट्रॅफिक लागलेलं आहे भाऊ, खूप राडा चालू आहे। पलीकडे तुम्ही बघू शकता खूप ट्रॅफिक आहे। वा वा वा, म्हणजे एक गाडी अडकलेली आहे, त्याच्यामुळे हजारो गाड्या अडकलेल्या आहेत। आणि हा चालायला मात्र मार्ग आमच्यासाठी मोकळा केलेला आहे। खरंच धन्यवाद त्या ड्रायव्हरचं, ज्यांनी आत इथं गोंधळ घातलेला आहे त्या सिग्नलला। किती वाजता निघालो असेल? 6:30 वाजता निघालो आहे आणि वेळ आता झालेली आहे 10:30। तर 6:30 10:30 4 तास झालेले, अजून घरी पोचलेलो नाही भाऊ। 2 छत्र्या असून भिजलेलो आहे, फुल राडा। हा 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 हा, असंच आपल्याला भिजत जायचं आहे, कारण का आपल्याकडे ऑप्शन नाही भाऊ। हा, मॅनेजरनी छत्री गिफ्ट दिली होती आज भाऊ आपल्याला। बेकार काम झालं भाऊ, बेकार। काय हरकत नाही आहे। बरीच वर्ष पायवारी केली नव्हती, आज योग आलेला आहे। मुंबईच्या पावसाने हा योग आम्हाला दिलेला आहे, खरंच त्याचे आभार। बरेच जणांचं फिटनेसवर काम नसेल, आज त्यांना कळलं असेल की आपलं फिटनेस काय, हे पण गोष्ट आहे आज खूप जणांना कळली असेल। भूक खूप लागलेली आहे, पण ऑप्शन नाही आहे आपल्याला। अजून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर चालत जायचं आहे आणि तिकडनं आपली स्वारी येणार आहे। ती पण येणार आहे का नाही ते अजून 100% माहिती नाही, नाहीतर पालत्या गाडावर पाणीच आहे आपलं। तर आपण जरा बघूया कुठला 2 व्हीलरवाला आपल्याला घेऊन जातोय काय, आपल्याला जरा दया खातोय का जरा बघतो मी। जरा 2-3 जरा 2 व्हीलरला हात करतो। त्यांनी ॲटिट्यूड दाखवला तर आपल्याला पण ॲटिट्यूड आहे भाऊ, चालत जाऊ घरी। हां, आपल्याकडे गाडी होती, आणली नाही, आणायला पाहिजे होती आज। जब घरी गेलो असतो। ठीक आहे, जरा बघतो, जरा हातबीत करतो, बघतो, थांबा जरा। भाऊ आपण आपल्या जुन्या ऑफिसची इथं आलेलं आहे। आज या जुन्या ऑफिसची आपल्याला जाणीव झालेली आहे, कारण का हे जर ऑफिस असतं तर आज आपण घरात असतो, पण आपलं हे ऑफिस नाही आहे नाही, म्हणून आपण हे पावसात चालतोय भाई, फुल चालतोय पावसामध्ये, काय हरकत नाही आहे। थोडंसं पल्ला बाकी राहिलेला आहे आपला, काय विषय नाही भाऊ, लोड घ्यायचा नाही। आयुष्यामध्ये असे क्षण आले पाहिजेत, तेव्हा कुठंतरी मजा येते आयुष्य जगायला। स्ट्रेस फ्री झालेलं आहे आज, खूप फुल स्ट्रेस फ्री। जेवढे जण आज पायवारी करत आहेत ना, तेवढे जण आज स्ट्रेस फ्री झालेले आहेत भाई। पॉझिटिव्ह एनर्जी, तर अशीच पॉझिटिव्ह एनर्जी हा पाऊस प्रत्येक महिन्याला देव। जरा चुकीचं बोललेलं आहे, पण काय हरकत नाही।
आपला भाऊ येत आहे भाई घ्यायला, आपल्याला वाचवायला येत आहे. CRF फोर्स आपल्याला पाठवलेली आहे घरातून. लवकरच येणार आहे आणि आपण लवकर घरी पोहोचणार आहे. आणि आपण एंडला गाणं खतरनाक लावणार आहे. तुम्ही गाणं एंडपर्यंत व्हिडिओ बघायचे भाई. गाणं खतरनाक असणार आहे, गाणं एकदम राडा. तर हा पूर्ण पावसाळा पूर्ण सँडलवर जात होतो मी ऑफिसला. आज कुठला तो दिवस उगवला, बोललो थोडीशी शूज आपले जरा घालून शायनिंग मारावी. ह्या पायात अर्धा लिटर पाणी आहे, ह्या पायात अर्धा लिटर पाणी आहे. नुसतं पाणी नव्हे तर ब्रँडेड रस्त्यावरचं पाणी आहे. आता हे शूज जवळजवळ महिना घेतील त्याचा वास राहायला. आणि वेळ आली तर बहुतेक त्याचं विसर्जन पण करावं लागेल, कारण का अशा पाण्यात आलेलो आहे भाई. इथे परत लागलेलं आहे भाऊ सिग्नल. गांधीनगरला जरा भाई सिग्नल असतं साधारण कदा. आणि आज तर त्यात पाऊस पडलेला म्हणजे काही नवीन नाही आहे गांधीनगरसाठी. तर हा आपल्याला आता फक्त चौक पार करायचं आहे भाई. विषय खतम. मग आपण डायरेक्ट आपल्या बॉर्डरमध्ये पोचणार आहे. आणि आपल्या बॉर्डरच्या इथे आपला भाऊ विमान घेऊन, पुष्पक विमान घेऊन उभा आहे. त्याच्याने आपण जायचं आहे. ही बस जी आहे, ही बस जवळजवळ आता बहुतेक 1 वाजता पोचेल. पण यातल्या लोकांना माहिती नाही आहे, लोक आपले चिलमध्ये आहेत. तर हा लवकरात लवकर आपण सिग्नल पार करूया. तर मी फोन ठेवतो आणि हा पहिला सिग्नल पार करतो. मग आपण पुष्पक विमानाची वाट बघूया, तिथं आपण बोलूया. नदी 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 नुसती नदी, नुसता गोंधळ. हे गांधीनगर भाऊ, गांधीनगर. भाऊ आज तर बरेच नवऱ्यांची पण परीक्षा होती, कारण का जे नवरे आळसगिरी करतात, बायको बोलते की मला स्टेशनला घ्यायला या. जे नवरे जात नाहीत ना, आज तर ते आवर्जून गेले असतील बायकोला आणायला, कारण का त्यांच्या पण पोटात भूक पडली असेल घरी, त्यांना जेवायला नाही. आता त्यांना काही करून बायकोला आणतीये. बायकोला आणायला तर ते 100% गेले असतील. म्हणून त्यांच्या बायकांना अशी विनंती की तुम्हाला आता यांचं खरं रूप दिसलं असेल. भांडण लावायचं मी काम करत नाही, पण आता आज जर तुम्ही त्यांना जेवायला दिला असेल, ते जे घ्यायला आले असतील, तर त्यांना रोज बोलवा आणि त्यांना सांगा की काय परिस्थिती असते रोडवर, ट्रेनमध्ये, बसमध्ये. संघर्ष. खड्डे खाली जरा बघतो, नाही तर एखाद्या खड्ड्यात मी पण गुल होईल. थांबा जरा. फायनली गांधीनगर आपण पार केलेलं आहे आणि आपलं विमान अजून आलेलं नाही आहे. त्या विमानाची आतुरतेने आपण वाट बघत आहे. संकटकालीन उपयोग येणारे आपले भाऊ आणि मित्र हेच असतात. म्हणून कधी मित्रांना आणि भावाला दुखू नका, नाहीतर घरीच पूर्ण पायवरी करायची वेळ येईल. सांगणं हेच आहे भाऊ. काय आपला भाऊ इकडं आलेला आहे. भाऊ पुष्पक विमान घेऊन आलेला. तब्बल 4.5 तासानंतर आता मी घरी चाललेलो आहे. माझा भाऊ घ्यायला आलेला आहे मला आणि आपला पुष्पक विमान आलेला आहे. हा ब्लॉग आपण मोबाईलने काढलेला आहे, कारण का अचानक भयानक ब्लॉग निघलेला आहे आपला. आपली काय तयारी वगैरे नव्हती की आता पाऊस येणार आहे किंवा काय येणार आहे. पण जवळपास 6:30 वाजता निघालो होतो मी आणि आत्ता वाजलेले 11, 4.5 तास झालेले आहेत मला कुर्ल्यावरून भांडूपला पोचायला. खूप बिकट परिस्थिती आहे. आज जर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवाली जर इकडे कमिटी आली असती तर आज एवढे रेकॉर्ड झाले असते ना इथं, तर त्यांची अवतंग झाली असती मोजून. बरीच पब्लिक अजून अडकलेली आहे. पण आपलं नशीब आहे की आपण आता घरी जाणार आहोत. तर लोक नुसती चालत जाताना नाही तर कुठल्या गाड्या बंद. मित्रांनो फायनली पोहोचलेले मी. तब्बल 5 तासाचा प्रवास झालेला आहे. 6:30ला निघालेलो, आता 11:30 वाजता मी पोहोचलेले घरी. आपला मोबाईल मधला स्विच ऑफ झाला. तुम्हाला मी दाखवत होतो की लोक चालत नाहीत, तर लोक दुसऱ्यांच्या गाडीला टो देऊन पण दुसऱ्या लोकांना पोहोचत होते. काही लोक हातात गाड्या घेऊन येत होते, काही लोक आमच्यासारखे चालत होते आणि पोहोचलेले.
जय जय महाराष्ट्र ब्लॉग पूर्ण बघितलात आणि माझी परिस्थिती तुम्ही पूर्ण बघितलात, म्हणून खरंच खूप खूप धन्यवाद. आणि माझा भाऊ शुभम फाळके यांनी मला सुखरूप घरी पोहोचवलेले. घरचे आता रडत असतील की आज कधी पोहोचणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. बाय.